रविवारची सकाळ म्हणजे पोह्यांनी सुरुवात होते. गरमागरम छान असे पोहे केले. श्लोकनी शिवण्याने नाश्ता केला आणि त्यांना मठामध्ये जायचं होतं. रविवारी बालसंस्कार वर्ग असो. दोघंजण मठामध्ये गेले. मठामध्ये त्यांना पालखीला लेझिम खेळले होते, त्याचं प्राईज भेटलं होतं. शिवण्या बोलली, थांब मी तुला ओपन करून दाखवते. शिवण्याने पटापट कागद फाडून काढला आणि तिचं प्राईज दाखवायला लागले. छान असे खडूचे बॉक्स दिले होते. श्लोकनी छान कागद रॅप काढलं होतं. रॅपिंग व्यवस्थित काढलं त्याने. चॉकलेट पण भेटले होते, बिस्किट पुडा भेटला होता आणि भरपूर असे वेफर्स भेटले होते. ते लोक मठातून येत होते तोपर्यंत मी छान असं जेवण बनवून घेतलं. जेवण केलं आणि मुलुंड स्टेशनला कोकण बाजार भरला होता. म्हटलं तिथं जाऊन येऊया. तिथं छान असे दागिने होते आणि हळदी कुंकूसाठी शिंपल्यामध्ये हळदी कुंकू बनवून ठेवलेलं होतं. छान होतं हळदी कुंकू वाण देण्यासाठी. नंतर पुढं आलो तर एक खेळण्याचं दुकान होतं. शिवण्या लागली खेळणी पाहायला. बारीकपणाची आठवणच आली खेळणी पाहून. तर शिवण्याला बोललं, तुला घ्यायची का? तर नाही म्हटली, मला नाही घ्यायचं. पुढं आलो, हे टोपलं दिसलं छान. छान टोपलं होतं. विचारलं त्याला कितीला आहे, तर 500 रुपये किंमत बोलले. बाबा हो, नको म्हटलं मला ते टोपलं. नंतर त्यांना पळपटाची किंमत विचारली तर त्याची किंमत सांगितली लाटणानी पळपट 1500 रुपये. नंतर मी अजूनच घाबरले. मग म्हटलं नकोच बघा मला. म्हटलं कोकण बाजारात गेलो, काहीतरी घेतलंच पाहिजे. मी धुपाचं पाहिलं, ते जरा परवडणारे होतं आणि वासही छान होता म्हणून म्हटलं ते घेऊया. 4-in-1 वाले धूप कप घेतले. पुढं आलो तर कंदीपेढे दिसले. त्यांच्याकडे तूपही होतं. बोलले छान आहे तूप, 900 रुपये लिटर. आणि कंदीपेढे घ्या म्हटले, टेस्ट करा. म्हटलं आता एवढं टेस्टला दिलं तर पाव किलो घेऊयाच. पाव किलो कंदीपेढ्यांची किंमत त्यांनी 180 रुपये सांगितली. चालेल म्हटलं, चला खायची वस्तू किंमत पाहिजे नाही. कंदीपेढे घेतले, घरी निघालो. घरी आलो, छान असे पेढे उघडून पाहिले. गप्पागप अर्धे पेढे संपून टाकले. भाकरी करायला घेतल्या संध्याकाळच्या, तर तवा थोडा वाकडा झाला होता. त्याला सरळ करायची ट्रिक मला आकाने सांगितली. गरम तवा कर आणि त्याला उलटं करून ठोक. तोच मी प्रयत्न केला आणि तवा थोडासा सरळ केला. गार्डनला घेऊन गेले होते श्लोकला त्यांना, तर त्यांनी बॉलची काय अवस्था करून टाकली. तर हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि हा आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.